आमचे मित्र रविराज मोरे हे रस्त्यासाठी अकोट-अकोल्या मार्गासाठी आणि अकोट भागातल्या शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही याकरता उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर याही दोन्ही अतिशय जीवनावश्यक गोष्टी आहेत। बियाणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि प्रवासासाठी रस्ता अत्यंत आवश्यक आहे। त्या गोष्टीसाठी जर आमरण उपोषण करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी दुसरी कुठली गोष्ट नाही आहे। त्याच्यात महत्त्वाचा भाग एक असा आहे की अकोट मार्गाने हजारो लोक प्रवास करतात, पण त्यांच्यापैकी कोणालाही इतकी जाणीव नाही की या रस्त्याला 8 वर्ष झाले, हा रस्ता अजून बनवूनच राहिला, आपण काहीतरी केलं पाहिजे। तर पहिल्यांदा या माणसाला वाटलं हा माणूस उभा राहिला तर नाही, किमान आपण काही करू शकत तर या माणसाच्या पाठीशी आपण उभं राहणं आपलं काम आहे, किंवा किमान हा रस्ता मार्गी तरी लागला पाहिजे। अनेक अपघात त्या रस्त्यावर झालेले आहेत, त्याच्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही। मधात मी ऐकलं होतं की एका ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला आणि त्या ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर मेला। जी ॲम्ब्युलन्स रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी असते तिचाच अपघात होतो आणि तिचा ड्रायव्हर मृत्यू पावतो, याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही। याच्यावर काय बोलावं, स्वतःला लाज वाटते बोलण्यासंदर्भात की आता काय बोलायचं याच्यावर। अशा परिस्थितीत रवी पाटील उपोषण करतायत। वातावरण विचित्र आहे, ते कसे बसून राहिले याचं मला अत्यंत आश्चर्य आहे। इथे तुम्ही थोडा वेळ बसू नाही शकत, हा माणूस 3 दिवसापासून उपाशी इथे बसलेला आहे। तरी आपल्या शहराप्रती काहीतरी कर्तव्य म्हणा, आपल्या मातृभूमीप्रती, आपल्या शेतकऱ्यांप्रती काहीतरी कर्तव्य म्हणून तरी आपण यांच्या सोबत राहिलं पाहिजे, यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना अकोट शहरामध्ये बियाणं उपलब्ध होईल आणि अकोटचा जो मार्ग आहे, अकोला-अकोट मार्ग जो इतक्या दिवसापासून पेंडिंग आहे तो मार्गी लागेल। तरी सर्वांना माझी विनंती आहे की रवी भाऊंना आपण पाठिंबा दिला पाहिजे या कामात।